महत्वाचे माणूस माननीय श्री राऊत गुरुजी आणि त्यांच्या मिसेस अर्चनाताई आणि त्यांचा मुलगा सार्थक राऊत, खरंच आपले सुद्धा मनापासून धन्यवाद गुरुजी की तुम्ही आम्हाला एवढा मोठा सपोर्ट दिला. मला हे व्हिडिओ बनवायची कल्पना सुरेश गुरुजी यांच्याकडूनच मिळाली. खरंच सर, मनापासून धन्यवाद. तुम्ही नसते तर आज आम्ही सुद्धा नसतो. मित्रांनो, तुम्ही जे आपल्या चॅनलवर भरभरून कमेंट्स करता, तुमचं प्रेम एवढं मोठं दाखवता, त्या प्रेमामुळे आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो. तुमचा प्रतिसाद आम्हाला समोरही असाच मिळेल अशी आम्ही तुमच्याजवळून आशा बाळगतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जे कुणी नवीन आले असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपला सपोर्ट आम्हाला दाखवा. माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणी भावांनो, खरंच तुम्हाला सांगतो, एक व्हिडिओ बनवायला कमीत कमी वेळ लागतो 5 ते 6 तास. कृपया तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघत चला, म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त उत्साह मिळेल आणि आम्ही आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. चला तर बघा हा आजचा पूर्ण व्हिडिओ. जे कोणी नवीन आले असाल त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बंद कर ले तो झुमले, ट्रॅक्टर बंद कर लवकर. एका मिनिटात बंद झाला पाहिजे. इकडे तू पहिले, इकडे तुला दाखवतो म्हटलं मी कसं आहे. ये इकडे. नीला लस लावलं म्हटलं तुम्हाला, म्हणून नाही लावलं, काही नाही करून लावलं. नीला चालले 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 मला ढुला किती कोल लावले म्हटलं तू ना. सगळं सगळं मला वयन गमावलं ना तुम्ही ना. नीला डलवलची काही म्हणत नाही तर नीला चालले चालले नीला डोक्याला बसून लावले तुम्ही मला. अरे आबाजी, अरे काय झालं? हा अरे सांगायचं काय झालं म्हटलं, मला सांगा ना तुम्ही. तू चुपत लायले म्हटलं देवीला, तू चुपत लाय म्हटलं. आज बोलू नको तू. फालतूचा माझा दिमाग काही खराब करू नको. येऊन आला रे, येऊन आला ना भुश्या. एकटाच आहे म्हटलं, चामुंडा एकटाच आहे तो. इचू तात्या इंचू एकटाच आहे. बस मग काही टेन्शन नाही ना. चांगली बत्ती देऊ त्याला. येऊ दे फक्त त्याला, इकडे येऊ दे आता. अरे थांबा हो जरचे एक चामुंडा महाराज. अरे कुठे चालले म्हटलं तात्या इंचू? त्या दिवटा यायले पलठात कमी झाला वाटते. म्हणून मला नांदी लागून राहिले. डबल जगण्या नाही ना, जगण्या पाहिजे असता सोबत, मग दाखवलं असतं यायले कसं आहे तर. अरे हटाना म्हटलं, घरी जेवढा ना मला ते मिलकूट गिलकूट मला जेवढा द्या ना म्हटलं. ते घरी भाजी करायला लागते, नौकर द्यावं लागते मला. जेवढ्या मला हटा, फालतू टाइमपास नका करू मला. अरे दे मिरकूट न्या लागते का हो चामुंडा महाराज घरी? अरे थांबा ना म्हटलं. अरे जरचा आमच्या हातचा परसाद गिरसत ना खात का? आले तर थलकान आले तुम्हाला, थंबून नाही राहिलं का? फालतूचे लागे आले. नीला दिमाग खात राहिला. कधी बी पाहिलं तर दौड्या ना मला अर्जंट काम आहे ना म्हटलं. तिकडे मालकी दादा मला बोली ना, दौड्या म्हटलं मला घरी दौड्या. त्याला मालकात कळवा एकटा पाहून. अरे का हो चामुंडा महाराज? अरे तुम्ही तर राजा घाबरून राहिले जसे काही. घाबरू नका ना, घाबरू नका. आम्ही मारत नाही ना तुम्हाला. का रे चामुंड्या तात्या इंचू? त्या दिवशी तर मोठा काय हिरो बनला होता तू. आता काऊन आता फटारली का म्हटलं? आता दाखवा लागते का म्हटलं तुले? दाखवा लागते का जरसं? अरे बाबा आता काय तोडले बा, माल टाकले का मला वाटते आता. मालाला का वाटीने तर डवनाले बा, दौड्याने मला घरी लगा तिकडे उचल होईन लागला ना. ते भाजी शिजून लागली काय तर टाइम लागून लागला. दौड्याने बाले बा मला घरी जेवढ्यान तुम्ही. घ्या रे म्हटलं, घ्या रे दत्त्या भुले. पकडा बरं याले दाखवतो म्हटलं. याला कसं आहे तर दाखवतो. त्या दिवशी लय उभाच काय मारे नाही, हा हिरो बनायला पाहिजे ना. घ्या पकडा याले. ते मेला नाही का पयाले पुलते ना वाटून मालकीन बाबा. अरे बापरे, काकाजी फटारली म्हणा. ना लेका तो जगणे असला याची डेअरिंग म्हटलं दुप्पटच होऊन जाते. आता समजलं त्याला हा एकट्या दिसला की म्हटलं आता पुरी टर्र फाटत जाते त्याची. चांगली मजा येते आता. अरे म्हटलं तुमचं अटीच चुकून राहिलं. तुम्ही त्याला बोलून ना राहिले की नाही, म्हणून म्हटलं तो हवी पाहून राहिला ना. आता पहा बरं म्हटलं तुमचा धुरा म्हटलं त्यानं किती कोरला. हे त्याचा वावर आहे का? तुम्ही काही म्हणत ना बोलत ना म्हणून तो जास्त जास्त करून राहिला ना. जाऊ दे बाबू शिवलाल, आता काय कळतं बापा. मी एकटाच माणूस आहे. आपल्याच्यानं काही बापा भांडणं गिरणं होत नाही. आपण काय काल फालतूचं जाऊ दे. आता काय एकटा शिकले टिकले. पाय रे म्हटलं बबन, आहेत का म्हटलं लोक सरक्याचे धनी आहेत काय? आता आपण सारखं सांगून राहिलो की बा तो चाललाच अंदर यायच्या वावरात, नाही तर आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं? तुम्ही काय एवढे भिवून राहिले? तो का तुम्हाला का मारणार गिरणार आहे का? तुमचं वावर तुम्हाला मारणार आहे का? एवढा अंदर येऊन राहिला ना रोजचं दरवर्षीचं. म्हटलं तुमचं 2-2 तास कमी जर झाले तर म्हटलं एक दिवस असा येईल की पुरं वावर धडकून घेणार तो तुमचं. तो आपल्या इकडून काऊन नाही दाखवत म्हटलं? हिटगाव येईल धंदे. मला इकडून दाखवा दे ना असं धुरा गिरा करून, मग सांगतो त्याला कसं आहे तर. त्याला माहित आहे आपलं काम कसं आहे. तुम्ही इकडे बोलत ना म्हणून तो तुमच्या अंदर येऊन राहिला. अरे बोला ना. अरे भिवून काय राहिले? तुमचंच वावर तुम्हालाच काय करणार आहे तो? पण बाबा आता गरीब माणसाचं तसंच होत असते. आता काय कळतं? आता मी काही म्हणत नाही बोलत नाही बाबा. तोही खलत जास्तच करून राहिला आहे की नाही? तर मी तेच म्हणून राहिलो तुम्हाला, जा चांगली सट्टक काढा ना म्हटलं त्याची. असा का अंदर येते तर मग पाहा आम्ही आहोत ना एक पुरी. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? आम्ही का नाही का तुमच्यासोबत? चांगली सट्टक काढा ना. हे काय आहे म्हणा तू? दरवर्षी धुरा करून राहिला म्हणा मला.
हो ना, म्हणून नाही लालो बापा, काही नाही कळून लालो, नीला जास्तच कळून लाला आहे की नाही तो. थांब आता तू त्या डायवलची बी घालतो, कोणतो झुमला आहे ना डायवल, त्याची चांगली शट्ट काढतो. हे काय नीन बापा आलं कोळणं गिलणं डलवलची साईट आलं, आणि त्या डेविडाची बी घालतो. चला बरं तुम्ही माझ्यासोबत चला बरं. अरे नाही ना, आम्हाला तटी नाही येता येत ना. आम्ही भले एक परी तुम्हाला इकडून सपोर्ट करतो ना, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आम्ही कसं त्याच्या पुढे येता येत ना, नाही तो का म्हणून येईनच भांडणं लावून दिले, असं होते ना ते. तुम्ही जा, आम्ही काय करतो, आम्ही इकडेच थांबतो ना, दुरून पाहतो ना एक परी काही झालं, काही आवर झालं की आम्ही येतो ना, मग पाना कसे दळपतो त्याले. आजा बोले बाबू याच्या म्हटलं मी भांडणं कळतो तसे एक पहिले आता त्याच्यासोबत चांगले दाखवतो त्याले, पण कसं मला गेलेले आला तर बापा आवल्या गिवलेले यायचा, नाही तर कसं इकडच्या इकडे मला खलास करून टाकीन बाबा तो. काही धडावल नाही तो बापा डेविडास. हो हो, जा म्हटलं तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ, आम्ही येतो. जा व्हा, काही झालं तर हावच आम्ही अटी बसेल. जा व्हा, काही झालं तर हावच आम्ही अटी बसेल. बंद कर ले तो झुमले, ट्रॅक्टर बंद कर लवकर, एका मिनिटात बंद झाला पाहिजे. इकडे तू पहिले, इकडे तुला दाखवतो म्हटलं मी कसं आहे ते. ये इकडे. नीला लस लावलं म्हटलं तुम्हाला, म्हणून नाही लालो, काही नाही करून लालो. नीला चालले मला ढुला किती कोल लाले म्हटलं तू ना. सगळं मला वयन गमावलं ना तुम्ही ना. नीला डलवलची काही म्हणत नाही तर नीला चालले नीला डोक्याला बसून लावले तुम्ही मला. अरे आबाजी, अरे काय झालं? हा अरे सांगायचं काय झालं म्हटलं, मला सांगा ना तुम्ही. तू चुपट लायले म्हटलं देवीला, तू चुपट लाय म्हटलं. आज बोलू नको तू. फालतूचा माझा दिमाग काही खराब करू नको. अजून आता ओलून म्हणून लागला की काय झालं, तुला माहित नाही का काय झालं तर. अरे चालणं म्हटलं, तुला दाखवतो ना तू. काय केलं ते दाखवतो ना म्हटलं. मला ढुला किती अंडर लिहून लायला तू, डलवलची. हे एवढं कोळणं असते का बापा हे? अरे त्याला धुरा कोरणं म्हणतात काय? अरे त्याच्यावरची माती कमी होऊन राहिली. मी काय म्हटलं झुमऱ्याले की बा त्याच्यावर माती टाक, म्हणजे असं त्याच्यात शेजून घ्यायला लावलं की माती त्या वैनावर पडली पाहिजे, त्याच्यासाठी घेतलं बा. आता मी का तुमच्या वावरात येऊन राहिलो का? घे ना बापा, घे ना, पचून टाकणं मला वावल. पुलाच्या पुला येणं अंडल घेऊन जा म्हटलं. मी मलून जातो तशा उपाची. घे ले बाबा, घे मा वावल, घे. मी तुझ्यासाठी आकी केलं, एवढं मोठं कमावलं. त्याला मोठा बोलून लागला, डलवलची पाहूनच लावलं मी त्याला. अरे बुट एवढं कोण बिपरलं हे? आज का पावटी गिवटी मारून आलं का की काय? अरे आबाजी, अरे आम्ही कायला म्हटलं तुमचा धुरान गिरा करू? आम्हाला काय एवढा का शेव काय म्हटलं तुमचं वावर हे नांगऱ्याचा? हे आम्ही कायले बा रिकामे धंदे करू फालतूचे? चाल ना तुला दाखवतो ना म्हटलं तुला काय केलं तर. लोकांच्या वावला नांगल्याचा भल्ला शेव काय ना तुला? आमच्या का वावला डलपून टाकते काय तू टाकल्या बोलायचे झुंजले? अरे आबाजी, त्या गिने माती इकडे खाली घसरली होती की नाही, तर मग म्या काय केलं, ते 3 फाळणं जर ते वैनावर माती टाकले, त्याच्यानं ते तुम्हाला वाटून राहिलं की म्या नांगरलं. बबन तू जाय बरं, होय बरं. ते त्या बुड्याले म्हटलं हे गोत्यात आणतीन ना, जाय ना, होय ना, तू जाय. कसं अजून दळपून देणं, त्याचं चांगलं झमकू देणं, होय ना. मला कसं मला जमत नाही तटी येणं, तू जा, होय. असं आहे ना तेच तर म्हटलं, बुडं एवढं करून गरम होऊन राहिलं तर मेन पिना मार्या येलाय ना ती वावरात नाही. माझा ये ना तू ये ना इकडे वावरात, दाखवतो मी तुला कसं आहे तर. हे शिवल्याचं आहे नी, हे तेच तर म्हणून राहिलो. हे कोणाचं कांड आहे तर कसं भांडणं गिणणं काही करायला नाही पुरत बुड्यासोबत. आता कसं अटपून घ्यायला पुरते. अरे आबाजी, मी काय म्हणतो, अरे बा जा म्हटलं, तुम्ही जटून काळी रोयसान की नाही, तटून म्हटलं तुमचं वावर. जा बापा, तुम्ही म्हणसान ते जा. नाही ते नाही पाहिजे बापा, आपल्याला नाही पाहिजे म्हटलं, ते लोकांच्या फुकाचं नाही पाहिजे म्हटलं आपल्याला. मी म्हटलं जेवढं मेहनत न कमायला तेच पाहिजे म्हटलं. तुम्हाला मी पहिले सगळ्यांना सांगून देऊन राहिलो. ते पेल्याच्या वक्ती म्हटलं तू पाहून घेजो, आता बोलून राहिला. चालले मोठे. हो आबाजी, काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही जटून म्हणसान तटून बा तुमचं वावर. जा, काही टेन्शन नका घेऊ. आपल्याला काय भांडणं गिणणं करावं लागतात काय फालतूचे चांगले संबंध खराब करणं? जा, काय ते 1 तास इकडे तिकडे जाऊ द्या. तेच म्हणून लालो मी, नाही तर मग मालेपेक्षा का जा कोणी खराब नाही. मी तुला पहिले सांगून देऊन राहिलो. नाही चालले म्हणून नाही लालो, काही नाही करून लालो, जास्तीचे हिट लावून राहिले. अरे झुंबर, मी काय म्हणून राहिलो, अरे ते मला घरून फोन आलता, कोणते आपल्या लाराले पायाले कोणते पाहुणे येऊन राहिले, तर मी जातो म्हटलं. तू येतं काही येणार जमणार नाही. तू कसं एवढं हे आपली नांगरटी काढून घे, पाहिजे त्या बुड्याच्या इकडे नको जाऊ देऊ बा, इकडेच घे. आपल्या अंदर 1 तास लागला तर इकडे घे अजून. तर मी येतो. तू पाहिजे घे तेवढं नांगरून आणि ये मग. हो येतो ना, मी येतो म्हटलं. काय आता अर्धा केक करायला वाटते. येतो मी, तेवढं करून येतो. जा तुम्ही, जा आरामात जा. बापरे, पोरगी पाहायला आले नाही. चाल म्हणा, तुला दाखवतो ना, आता तेही दाखवतो तुया कसं जुळते म्हटलं तुया पोराचं लग्न, मी बी पाहतो. अरे ते तुला माहित नाही काय, कुत्र्याची शेपटी म्हटलं किती बी आपल्या आपण सर्दी केली की नाही ते हेकोळी होते. तू त्याच्या कुठे नांदी लागून राहिला? तुला मारलं का म्हटलं ते ना, काही केलं का, धक्का गिक्का लावला का काही? आणि ते बी मला ते छान आहे म्हटलं, मला धक्का लावायची. मग तर माल खाल्ला असता त्या तिघईनं बी. एकट्यानं माल नसता त्या तिघईले बी. एवढी तर ढर फाटेल वाटून राहिली. पाहिजे काय घामा झोक व्हायला, पुरा चिंग पैराला वाटते. मोठ्या बळ्या सांगून राहिला की तेच म्हटलं. मी आता तुला धक्का गिक्का लावला असेल की कसं आपल्याला काही केलं जाते. कुठे रोज ते भांडणं करते अरे. जाऊ दे, कुठे काही नांदी नको लागू त्याच्या. तू हिरो आहेस ना, काही टेन्शन नको घेऊ. अरे पण जाणून मी आता तिकडून येऊन राहिलो ना चिपचपनं, पण काहीच नाही आले. आणि मला काय टाटा तू कुठे टाळला नटन तटन अमकन धमकन. अरे काय करावं या संख्याचं काही समजतच नाही. अरे जाऊ दे ना,
फेक तिकडे ते टप्पर. मी काय म्हणतो, आपल्याला ते शांताराम भाऊनं बोलावलं होतं, तर ते काय ते चिमणीले पाणी गिनी प्यासाठी उन्हाळ्याला लागला की नाही, तर ते चिमणीले पाणी गिनी लावायचं करा लागते. चल बरं आपण दोघं जण जाऊ, आपण लावून टाकू ते. चल. पण ते डेगण्या तू तेले थांबून थांब हा, नाही तर तेले एवढा का मालना लाव की मग माझ्यासारखं कोणी खलाब नाही बोला. हो हो सांगतो बा, मी सांगतो समजून. सांग बरं, चाल बरं तू पहिले चल. अरे बस रे जगण्या, अरे काय वर ते घेऊन जाशील तर काय प्रत्येक वेळी काय ते काय पाणी टाकायसाठी काय वदर जाऊन पाणी टाकतील का? बस झालं ना, जास्त वरते नको करू ते, बस झालं. बरं बरं, अडीच गाठ मारून टाकतो मग. थांबा, बांधतो अडीच मी. काय ते चिमणीले पाणी गिनी पाजासाठी आणले का ते मळके? चांगलं काम केलं राजे, एक नंबर म्हटलं, पटलं आपल्याला. अरे मुक्या जनावरेले पाणी पाजणं म्हणजे तेवढंच पुण्य आपल्या नशिबात येते ना. आपल्याच्यानं कोणते तीर्थधाम आणि हे ते होऊन राहिले, मी म्हटलं हेच करावं आता. नाही 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 नाही, पटलं म्हटलं आपल्याला शांताराम भाऊ, एक नंबर झालं ते. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या परिसरात किंवा तुम्हाला जिथं वाटेल तिथं चिमण्यांच्या पाण्यासाठी समजा त्यांची एक पाणीपोई म्हटल्या जाईल ते तिथं तुम्ही लावून टाका. कारण आता उन्हाळा लागलेला आहे, कडक उन्हाळ्यात त्यांना बिचाऱ्यांना पाणी पिण्यासाठी कुठे जागा नसते, काय गरम पाणी कुठे पितील. तर त्याच्यासाठी आपण जर तेवढी त्यांची सोय जर करून दिली तर खरंच तुम्ही खूप पुण्य कमावसाल. अरे शांताराम, मी का म्हणून राहिलो, अरे ते घरा लोक चाल बा म्हटलं, ते कोणते पाहुणे आले काय लाराले पायासाठी आले म्हणतात, पोरगी पाहिजे काय हे पाहिजे का? चाल बरं तेवढं घरी चाल बरं, काय तर त्याची भानगड. अरे काही बोलता काय राहिले का आपल्या लाराले पायाले? अरे इकडे मारत्याचे नाही झाबऱ्याचे लग्न होऊन नाही राहिले नाही, मारत्या ताल्या पोरासाठी लारासाठी. अरे मेलाले का? चाल बरं, काय तर पो बरं. शांताराम भाऊ, अरे हे बाकीचे म्हटलं, बाकीचे कुठे लावा लागतात त्या चिमणीसाठी? अरे हो, ते बाकीचे आहे की नाही म्हटलं, ते आपल्या हनुमानाच्या मंदिराच्या इकडे त्या चौकात जडी जडी तुम्हाला वाटेल की अडी अडी पक्षी गिक्षी येतील, तडी तडी लावून टाका. मी येतो म्हटलं, या देवीदास भाऊच्या सोबत जातो, करा तुम्ही तेवढा. बरं बरं शांताराम भाऊ, लावतो म्हटलं आम्ही, लावतो जा तुम्ही. अरे नाही ना म्हटलं, जमत नाही ना. आतापासूनच मा पोराचं काय लग्न करू काय? अरे आता 12वी पास झाला तो, आता फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल अजून लय बाकी आहे. 3-4 वर्ष कसं आहे म्हटलं, आरामात बाकी आहे. अरे देवीदास, मी त्याला तेच सांगितलं की म्हटलं कसं पोरगा अजून लय लहान आहे, अजून 4-5 वर्ष म्हटलं लग्न तो कसाही करत नाही. त्याला म्हटलं बाकीचे दाखवले बा, मी म्हटलं बाकीच्या कोणाचं पायात असतं म्हटलं, आपला हाय मारती आहे झाबरे आहे, तर हेच तर म्हटलं बिना लग्नाचे आहे. त्याला तेही दाखवलं, त्याला ते पसंतच नाही. ते म्हणतात करायचं असेल तर आम्ही करू, तर देवीदास भाऊच्या पोरासोबतच करू. च्या मायची खटखट नाही का म्हटलं, आपची सोय. अरे काय पाहिलं त्या लाऱ्यात, येईन काय पाहिलं म्हटलं, ना रंगाले आहे ना रुपाले आहे. त्याच्यापेक्षा खास खास पोरं म्हटलं 50-50 वर्षाचे होऊन राहिले तरी लग्न नेऊन राहिले त्याचे, आणि हे म्हणतात लाऱ्यासोबत लग्न करायचं आहे. अरे नाही नाही, अरे टाइम लागे ना. आज काय म्हटलं 5 वर्ष लागे की तिकडे 10 वर्ष लागे, आम्ही करू तर म्हटलं लग्न तुमच्याच पोरासोबत करू, लारासोबतच लग्न करायचं आमच्या पुरीचं. कारण की माहिती आहे का, तुमचं एवढं मोठं नाव राजा पुऱ्या महाराष्ट्रात गाजून राहिलं ना. देवीदास भाऊ सणसणे म्हटलं पुऱ्या महाराष्ट्रात नाव गेलं नाही. आणि तुमच्या घरी म्हटलं आमची पोरगी सून म्हणून येणं म्हणजे आमचं भाग्यच उघडते ना डायरेक्ट. तर आम्ही काय म्हणतो, आम्ही 4 नाही, आम्ही 10 वर्ष थांबायला तयार आहोत. फक्त आम्ही करू लग्न तर फक्त तुमच्याच पोरासोबत. अरे मेला लेका, अरे बा मुंजे मरून राहिले ना आमच्या गावात लेकर. अरे अर्धाली वयपेक्षा जास्त झाले तरी त्याचे लग्न नेऊन राहिले. हा म्हणते मी 10 वर्ष थांबतो. बरं आहे बा, आता थांबशील थांब म्हणा, मला काय घेऊन देणं. बरं बरं थांबा ना मग. आता कसं, आता एवढ्या लवकर करून काही हे नाही ना, मग कसं त्याच्यात गुतील राहते माणूस. आता कसं त्याचं शिक्षण चालू आहे, म्हटलं शिक्षण झालं की मग कसं दिले जाते गुतून. आतापासून त्याच्या खांद्यावर जू देणं म्हटलं म्हणजे लय भारी आहे ना ते. हो हो चालते ना, चालते म्हटलं, आम्हाला काही विषय नाही ना. 10 वर्षानं काय किती वर्ष थांबतो आम्ही, काही वांधा नाही. अरे शांताराम, मी काय म्हणतो, जाय बरं पायबर म्हटलं ते जेवणा खावण्याची सोय झाली की नाही. आता काय सध्या नाही तर आता त्याला काय उपाशी पाठवतो. जाय म्हटलं, घे बरं जेवण घेऊन आणायला बरं, जाय बरं. हो आणतो थांब. काय जा म्हटलं मग, नाही तर मग कसं आज म्हणसान की बाबा आम्ही तुमच्याच पोरासोबत लग्न करून पुढे चालून मग म्हणसान की नाही असं काही हेच नव्हतं ते, म्हणजे शब्दार म्हणणं आहे की बा शब्दार कायम राहायचा. बाकी काही म्हणणं नाही आपलं. अरे काही टेन्शनच नका घेऊन, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ काय? स्टॅम्प पेपर आहे का म्हटलं तुमच्या घरी, देतो म्हटलं मी. अंगठा गिंगटा सही काय द्यायचं असेल ते देऊन देतो. तुमच्याच पोरासोबत म्हणजे तुमच्याच पोरासोबत, बाकी काही घेणं देणंच नाही. बापर स्टॅम्प पेपरला गेलाय रे, पुरा निर्णयच करायला वाटते मग. नाही लारासोबतच करते वाटते. बरं बरं मग काही वांधाच नाही ना. मला म्हणणं तेच आहे की फक्त कसं आजपासून मग 10 वर्षानं कसं शब्दावर अटल राहायचा, नाही तर कसं मग आता काय मग काय असं म्हणणं आहे मला, बाकी काही नाही. बरं बरं चला, घ्या जेवण खावण करून घ्या, पाहू पाहिल्या जाते मग पुढचं. घ्या पाहू पाहिल्या जाते मग पुढचं. नाही हो राजा, खोट्या गोष्टी आहेत ना ह्या. दोघे बापले का कसे काय दारू पितील? काही सांगता ना तुम्ही. अरे तुम्ही आपल्या जवळचे माणसा म्हणून मी म्हटलं तुमच्या मागं आलो. मला कसं त्याच्या घरी येता येत नाही तर कसं त्याच्या देखता सांगायला काय आहे, पण कसं आपला हे खराब होते, गावात राहायला लागते, म्हणून मी त्याच्या देखता काही सांगितलं नाही. जसे तुम्ही निघाले म्हटलं तुमच्या मागं मी ऑटो घेऊन आलो. म्हटलं कसं आपला जवळचा माणूस आहे, फसला नाही पाहिजे. नाही तर मला तुम्ही सांगा, मला काय गरज आहे म्हटलं तुम्हाला सांगायची. तुम्ही तुमची पोरगी तुमच्या सहखुशीनं देता, कुठेही देता, पण कसं आहे तुम्ही कसे आपल्या जवळचे माणसं झाले. मग आता तुमची पोरगी फसली म्हणजे माझी पोरगी फसली, म्हणून मग मी तुम्हाला ऑटोक सांगायला आलो पेशल. हो राजा, गोष्ट बरोबर आहे एक परी तुमची, पण आता माहित नव्हतं राजा एवढे म्हणून दोघे बापले का एकाच पावटीत दोघं जण दारू पितात म्हणून.
अरे रोज म्हटलं रोज त्याचे भांडणं आवडता जातात ना गावात. आम्हाला माहित आहे ना, आता आम्ही गावात राहतो की तुम्ही राहता, आम्हाला सगळं कारनामे माहित आहेत ना त्याचे. पण राजा आता बोलता नाही येत ना आम्हाला. आता आम्ही ना शब्द देऊन आलो म्हटलं की करीन तर तुमच्याच पोरासोबत. आता काय मागं हट्टा नाही येत ना, आता द्यास लागेल बा. आता काय करता मग? अरे मला तुम्ही एक सांगा ना, अरे तुमच्या पुरीच्या सुखापेक्षा तुमचे शब्द महाग आहेत का? अरे तुमच्या पुरीचं सुख पाळलं पाहिजे ना. आता एक अशा गोष्टी डबल डबल होणार आहेत का? एक खेपच होतात म्हटलं लग्न गिग्न या गोष्टी डबल डबल करणारे काय पुरते का म्हटलं ते? तुम्हीच सांगा मला. हो एक पुरी, आता तुमचं सगळं बरोबर आहे ना, मान्य केलं एक पुरी मी. पण आता काय करा, मला काही समजूनच नाही राहिलं. आता त्याला काय सांगा? अरे त्यानं तुमची पोरगी पाहिली का? पोरगी पाहिली का त्यानं तुमची? नाही पोरगी गिरगी अजून काही पाहिली नाही. आम्हीच गेलो फक्त भेटीला गेलो. आता त्याच्या घर गिर पाहिलं बस. त्याचा काही लेस नाही आपल्या याच्यात. आपलं ते आले नाही अजून काहीच नाही. बस मग काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही? द्या ना सांगून, फुटकी आहे, लंगडी आहे, काही सांगा, अपंग आहे, द्या सांगून. त्याले पटत असेल तर पा म्हणून आलो म्हणा तुमच्या घरी. अशी आहे पोरगी, असं काही कारण द्या ना सांगून. तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊन राहिले? अरे हो राजा, हे सांगून द्यायला पुरते आहे की नाही? कुठे वाद पोरगी सुखात पडायला पाहिजे. काय आम्हाला माहित नव्हतं राजा एवढा माणूस लबाड आहे म्हणून. बरं काही वांधा नाही. धन्यवाद म्हटलं बा, तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सांगितलं बा आम्हाला, आम्ही मरता वाचलो म्हटलं आता. आता समजून म्हटलं त्याला शिवल्या काय नावाचा चीज आहे तो. हो ना, जाणूनच्या खेटे घेत राहते. पाय म्हणा तुझ्या पोराचा आताही नाही होऊ दे आणि पुढे नाही होऊ दे म्हटलं लग्न.